नमस्कार. भविष्यावर बोलू काय या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या बरोबरीनेच आपल्याला मार्गदर्शन ज्यांचं लाभणार आहे असे राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही स्वागत करते. कारण हे कार्यक्रमात नसतील तर उत्तर कोण देणार कार्यक्रमाचा प्रमुख स्तंभ आहे. आपण जाणून घेणार आहोत आज असा विषय की आपण ज्या धर्मावर अधिष्ठित असा विचार करतो त्या धर्माचे असे काही नॉर्म्स असतात, त्या धर्मात काही नियम सांगितलेले असतात आणि ते इतके विचारपूर्वक मांडलेले असतात की त्याच्यामुळे पुढे सगळे समाजाची विस्कटणारी घडी ही त्यांना आधीच दिसलेली असते आणि म्हणून ते पाळायचे असतात. पण मग इतर धर्मांमध्ये सुद्धा जसं आपण कुंडली करतो, पत्रिका करतो, विवाह करण्याआधी असा या अंगाने खूप विचार करतो, असा इतर धर्मात केला जातो का? साधा सहज सोपा आपल्या मनात येणारा प्रश्न आहे तो शरदजींना आधी विचारते की खरोखर आपण एका भागात बोलताना असं म्हटलं होतं की आपला धर्म एकपत्नी व्रत सांगतं, तर त्याच्याविषयी बोलूया आणि मग इतर धर्मांकडे बोलूया. एकपत्नी व्रत हा शब्द जास्त कोण रामायणापासून आपल्याला माहिती झाला. एकमाणी, एकवचनी, एकपत्नी. एकपत्नी हा आम्हाला जो भाग सांगितला त्याला धार्मिक कारणं तर असतील, पण आज जेव्हा माणसांना HIV व्हायला लागलं, पॉझिटिव्ह एड्स व्हायला लागला, आता डॉक्टर्स सांगतात, जाहिराती पण येतात, आपल्याच माणसावर प्रेम करा, दुसऱ्यावर करू नका, अशा जाहिराती येतात. मग रामायण काळी जेव्हा हे सांगत होते कंठशोष करून, तेव्हा तुम्हाला अंधश्रद्धा वाटला त्या. आता परिणाम दिसायला लागल्यावर तुम्हाला हे कळायला लागलं. आणि दुसरं, एकपत्नीवर तुम्ही नाही पाळलं, अनेक ठिकाणी संबंध ठेवलेत, समाधान नावाची काही गोष्ट आहे का? नाहीच आहे. तुम्ही जेवढं अग्नीवर तूप टाकाल तेवढं ते भडकतच जातो. सुदैवाने मी बरीच वर्ष लोकांच्या पत्रिका वगैरे बघत होतो, तर असे व्यभिचार करून आलेल्या लोकांना मी विचारलं तर ते म्हणाले क्षणाचा मोह येतो. आम्ही असं आमच्या हातनं चुका घडल्या. त्या बायकांना पण आम्ही प्रतारणा करायला लावली नवऱ्यांशी. एक पर्सनॅलिटी आहे मला म्हणून त्या आकर्षित व्हायच्या असं, पण आज खूप गिल्टी वाटतं. म्हणजे शेवटी काय, तुकाराम महाराज म्हणले ते चुका पाहता जावा पडे. मग असं करण्यापेक्षा एक व्यक्ती आपली आहे आणि संपूर्ण सगळा प्रेमाचा आविष्कार तिच्यावरच जर आपण एक फोकस केला तर केवढं सुख मिळतं हे ज्यांनी निष्ठा पाळले आहेत त्यांनाच कळेल. पण इथे पण पुन्हा प्रश्न येतो, तसं तिच्याविषयी आपल्या निष्ठा असताना त्या व्यक्तीने पण साथ दिली पाहिजे ना, की आपला नवरा कसा आहे, त्याला काय आवडतं, त्याप्रमाणे राहावं. दोघांनी एकमेकाला सांभाळलं पाहिजे. सांभाळलं पाहिजे म्हणजे हातनं जाऊ देता कामा नये, ही तर काळजी पहिले घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने बऱ्याच घरामध्ये नवरे असे वागत नाहीत, व्यसनं करतात, तंबाखू लावतात सारखे. मोठमोठे लोक, लेखक लोकसुद्धा मी असे पाहिले, इथे तंबाखू लावल्याशिवाय तार येतच नाही त्यांना. मग असा तंबाखू तोंडात ठेवून मनुष्य जेव्हा येतो आपल्या पत्नीजवळ, त्याच्या भावनांचा विचार केला? तुम्ही तंबाखूने तुमचे दात सडले, दुर्गंधी येते आणि तुम्ही आपलं तुमच्या मस्तीमध्ये आहात, पण त्या व्यक्तीचा विचार केला का? इथे प्रॉब्लेम आला. तशीच गोष्ट पलीकडनं पण होऊ शकते की आपला नवरा खूप रसिक आहे, त्याला अमुक अमुक गोष्टी आवडतात, आपण चला थोडा त्रास झाला तरी तेही सांभाळू. म्हणून तुला आश्चर्य वाटेल, दत्तप्रभूंनी अनुसूया मातेला त्या काळात प्रवचन केलं, त्यात त्याने सांगितलं, आई, आदर्श पत्नीची 6 लक्षणं आहेत. कार्येषु मंत्री, नवऱ्याचं मंत्रीपद भूषवलं पाहिजे तिने, त्याला काय केव्हा हवं नको ते बघितलं पाहिजे. वचनेषु दासी, परत भोज्येषु माता, आणि संध्याकाळी त्याला जेवण करताना त्याची आई होणारी ती थोड्या वेळाने शयनेषु रंभा व्हायला पाहिजे. शयन मंदिरात बेडरूममध्ये रंभा होऊन तिने आलं पाहिजे. मी त्याला शृंगार कला पण अवगत पाहिजे. तिकडे उत्तम स्वयंपाक करते म्हणून त्याला आवडते ती, पण तो बेडरूममध्ये जेव्हा त्याची वाट बघत बसतो तेव्हा ती जर तसाच हात पुसत आली आणि विचारायला लागली, आज मी एक वेगळी भाजी केली होती, तुम्हाला कशी वाटली, तर त्याच्या मानसिकतेचा विचार कर. मग शयनेषु रंभा पाहिजे आणि पुन्हा क्षमया धरित्री, धरित्रीसारखी क्षमाशील पाहिजे आणि धर्मानुकूल पाहिजे. हे 6 लक्षणं एका बाईमध्ये कठीण आहेत की नाही? म्हणून नवऱ्याला सांभाळा असं जे शब्द वापरले जातात ते स्त्रीला तारेवरची कसरत करायला लागते.
पुरुषांनी पण तसंच वागलं पाहिजे की तिच्या काय अपेक्षा आहेत माझ्याबद्दल. लग्नाच्या वेळेपासून ती मला सांगते तू छान दिसते, तू असं आहे तसं, मग ते मेंटेन कर ना. आता लग्न झाल्यानंतर काय गरज नाही, कसं राहू हे पण नको. मग एक पत्नी व्रताचे खूप फायदे आहेत. पहिले म्हणजे आपलं प्रेम एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतं. दुसरं म्हणजे या रोगाबिगाच्या भीतीची भानगड राहत नाही. आणि तिसरं, आतून मन चलत असतं. तुम्ही वाईट गोष्टी करता, प्रतारणा करता, त्याला गिल्टी कॉन्शियस राहतो, त्यांनी तब्येत बिघडते. म्हणून BP काय अमुक काय, मग होणारे लोक थोडे नियमाविरुद्ध वागत असतात. पण इतर धर्मांमध्ये कुंडली असं म्हटलं जात नसेल, पण तरी सुद्धा काही वेगळ्या आधारे या हॉरोस्कोप रिडिंग शक्तीचा वापर. म्हणतात. नाही, हॉरोस्कोप पाहणं हा प्रकार आपल्याकडेच आहे. लग्नासाठी एक मुलगी लागते एवढीच त्यांची कल्पना आहे. आणि आम्ही म्हणतो सुकन्या पाहिजे, आमची सून चांगली सुकन्या पाहिजे. मग तिचं घरादाराचं वागणं, तिची संस्कृती, सगळाच विचार आपण करतो. त्यांच्याकडे काय प्रश्नच नाही. लग्न करायचं, जेवढं जमेल तेवढं राहायचं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस आहेत. एक 2-3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करू आपण. मला जर बरं वाटलं तर कंटिन्यू करू, नाही तर मोडून टाकू, अशी अवस्था असून नाही. तर मुली घटस्फोट घेतात, प्रेमाने मांडलेला संसार उधळतात. एकमेव कारण त्याचं वागणं अतिशय असह्य होतं, तेव्हाच ते घटस्फोट घेतात. म्हणून एक केस चालू होती कोर्टामध्ये आणि नवऱ्याने बायकोवर घटस्फोटाचा अर्ज केला होता. तर जज साहेबांनी विचारलं, मला कशाला हवा घटस्फोट? तो म्हणला, साहेब माझं लग्न होऊन 10 वर्ष झाली, 3 मुलं तरी व्हावे असं मला वाटत होतं. हिने आत्ताशी एक मुलगी दिली. तर ती बाई एवढी फटकळ मेषराशिवाली म्हणाली, साहेब यांच्यावर विसंबून राहिले असते तर ही पण झाली नसती. असं उत्तर तिने दिलं होतं. फटकळपणाचे नमुने पण आहेत. मला तुम्हाला असं उत्सुकतेपोटी विचारायचं की इतकी लोक तुम्ही आत्तापर्यंत पाहिले, त्यांच्या पत्रिका अभ्यासल्या आहेत, तर असं तुम्ही जे एकपत्नी म्हणजे रामानंतर प्रत्यक्ष पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीचं उदाहरण द्याल का? पुरुषसुद्धा विशेषतः तूळ राशीचे वगैरे असे संतुलित असतात. सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस, ओव्हरसीज कम्युनिकेशन, इथे मी काही काळ नोकरी केली, पुढे सोडली ती. तर मी नाईट ड्युट्या करायचो या अभ्यासासाठी. ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास दिवसभर करायचा म्हणून मी रात्रीची 2ची ड्युटी घ्यायचो, जेवावर यायचं उठताना. पण 2 ते 8 ड्युटी, 8 नंतर आल्यावर पूर्ण वेळ लायब्ररीत अभ्यास, ॲस्ट्रॉलॉजीची पुस्तकं, पत्रिका, म्हणजे वर्षानुवर्ष असा अभ्यास केल्यावर त्याचं सगळं खोली कळायला लागली. माझ्याबरोबर एक माणूस पण नाईट ड्युटी करायचा. तर मी त्याला म्हटलं, अरे मी याच्यासाठी करतो का म्हणून. काही दिवस त्याने उत्तर दिलं नाही. म्हटलं, तू नुसतं ड्युटी करत नाही, 8 ते 2 ओव्हरटाईम करतोस आणि 2 ते 8 ड्युटी करतोस. आणि मला असं कळलं तू 10-12 वर्ष नाईट ड्युट्या करतोय, रक्त जाळतोयस रात्री. एके दिवशी काही काम नव्हतं विशेष, रविवार होता, रात्री म्हणाला चल जर आपण आत बसू. मला म्हणाला, माझ्या बायकोला पाठीच्या मणक्याचा खूप त्रास आहे आणि इतकं वाईट दुखणं येते की तिला कायमस्वरूपी फळकुट्यावर झोपून ठेवलंय. खूप तरुण आहे, दिसायला चांगली आहे वगैरे, पण ह्या त्रासामुळे याच पोझिशनमध्ये तिला राहायला लागतं. तिचं सगळे विधी अंथरुणात होतात ते मी काढतो, तिचं जेवण मी करतो. मग ह्या सगळ्यासाठी मला मुलगी आहे, शाळेत सोडतो वगैरे तिला. तर म्हणजे मी सकाळी इथून गेल्यानंतर तिला स्पंजिंग करतो, कधी आंघोळी घालतो, मग जेवण करतो, मग सगळं झाल्यानंतर मुलीला शाळेत सोडतो आणि मग अमुक वेळेला गजर लावून झोपतो. 1-1:30च्या सुमारास परत उठतो, त्या मुलीला आणतो, दुपारी या बायकोची काय सेवा करायची, जेवण करतो, संध्याकाळी तिला भरवतो आणि परत रात्री 8ला ओव्हरटाईमला येतो. मी इतका थक्क झालो. तो म्हणाला, आणखी एक कारण आहे, मला असं वाटतं कधी कधी माझं बॅलन्स जाईल, मी खूप दिवस संयम पाळला आहे, ह्यासाठी मी नाईट ड्युट्या घेतो. आणि नुसती ड्युटीने 8 ते 2 ओव्हरटाईम करतो. ओव्हरटाईम नसेल तर मी ऑपरेटिंग करतच राहतो. माझ्या मनाला मी बहकू देत नाही. माझ्या आजारी पत्नीशी मला प्रतारणा करायची नाही आहे. असा वागलेला मनुष्य. एके दिवशी मी रात्री असंच बसलो होतो, टेलिकम्युनिकेशन चालू होतं आणि हा एकदम कोसळला आणि ब्लड वॉमिटिंग झालं. त्या टेलिप्रिंटवर अख्खं ब्लड वॉमिटिंग झालं. फार लोक नव्हतेच. मी ताबडतोब डॉक्टरला बोलवलं, व्यवस्था केली. त्यांनी सांगितलं, वर्षानुवर्ष हा निसर्गाविरुद्ध वागला, झोप नाही, काही नाही, ह्याने याला असा एकदम अटॅक आला आणि तो गेला. असा पण मी एक माणूस मानला. पण तो इतका हँडसम होता, बायकोला मी पाहिले नाही,
पण असेही पुरुष आहेत, काही करू शकला असतो, तो त्याला घटस्फोट मिळाला असता त्या ग्राउंडवर, पण आजारी बायकोची 12-12 वर्ष सेवा करणारा मनुष्य काय उंचीचा असेल. आता याच अनुषंगाने आपण वेगळ्या धर्माचा किंवा परदेशस्थ मंडळींचा जर विचार केला की ही लोक पत्रिकेवर विश्वास ठेवतात का, तर आजकाल असं आपण ऐकतो की अनेक डॉक्टर्स काही पेशंट्सच्या पत्रिका इथनं बनवून नेतात की आम्ही जे ऑपरेशन करणार आहोत त्याला यश येणार आहे का नाही. तर हे जे चे गुण आणि त्यांचं स्थान पाहणं आहे ते विशिष्ट अवयवाशी निगडीत असू शकतं, ते कसं ते सांग. डॉक्टरांना पण क्युरिओसिटी असते, इतकं व्यवस्थित मी ऑपरेशन केलं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं, तर हा माणूस गेला कसा, मग डेस्टिनी काय आहे, मग त्यांचे विचार सुरू होतात. पण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे आपल्याकडे फार पूर्वी संशोधन झालं आहे की ज्याची रास मेष आहे त्या मनुष्याला या गळ्यापासून वरती जो मानेचा भाग आहे त्याची पूर्णतः काळजी घ्यायला लागते. तुम्ही मला सांगत होतात की अगदी परदेशातले डॉक्टर्स सुद्धा आता पत्रिका बघून खात्री करून घेतात की हे यशस्वी होईल का नाही ऑपरेशन. तर त्या प्रत्येक अवयवाबद्दल तुम्ही. साधारण मेष राशीचं मी सांगितलं की चेहरा, डोकं, मस्तक काय होईल ते राशीत ग्रह कुठला आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीला एकदम डोळे लाल झाले, चुरचुरायला लागले आणि त्याची रास मेष असेल त्याने अंगावर काढू नये, कदाचित ते डेंजरस व्हायरस असू शकतील. म्हणजे गळ्याच्या वरचा सगळा भाग मेषेच्या अंमलाखाली, गळा, मान, स्वरयंत्र वगैरे, वृषभ. म्हणून वृषभेच्या लोकांना खाकरण्याची सवय असते, त्यांचा कफ साठतो इथे. पुष्कळांना पट्टा बांधतात ना, ते असे बघतात मग काही लोक, ते वृषभवाल्यांना हा प्रॉब्लेम असू शकतो. मिथुनेमध्ये फुफ्फुस आहेत. फुफ्फुस केवढं महत्त्वाचा अवयव आहे. त्या फुफ्फुसाचे व्यायाम आपण करतो संध्येमुळे, प्राणायामुळे. मग फुफ्फुसाला असं वाटलं श्वास घेताना त्रास होतो किंवा सिगरेट फार ओढू नये, एखादा पॅच येतो, मग तो टीबीचा, कॅन्सरचा असू शकतो. कर्केमध्ये जठर म्हणजे उदर ज्याला म्हणतो आणि स्त्रियांच्या ब्रेस्टचे सगळे विचार हे कर्केवरनं करतात. त्यामुळे पुष्कळ कर्कराशीच्या बायकांना काय वाटतं आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होणार, काहीही संबंध नाही त्याचा. सिंहराशीच्या अंमलाखाली हार्ट पंपिंग येतं, म्हणून सिंहेच्या लोकांचा अपमान झाला वगैरे पाल्पिटेशन वाढतं, राग येतो, इगो प्रॉब्लेम होतो. त्यांना मी काय सांगतो, फोर्टमन स्पिरिट ठेवा ना. एखादी व्यक्ती बोलली तर तिचा स्वभाव आहे तो, पण ते सगळीकडे आपला मान राहायला पाहिजे वगैरे असं, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. कन्या म्हणजे आतडी, लहान मोठी आतडी. आतडं सारखं पृथक्करण करतं. आपण आरामात जेवतो आणि झोपतो. भागवतात श्रीकृष्ण सांगतात तुम्ही जेवता पण पचन आम्ही करतो, अग्निरूपाने आम्ही तुमच्या पोटात आहोत. त्यामुळे आतडं कसं सारखं पृथक्करण करून योग्य अयोग्य बघत असतं, तसं कन्यावाल्यांचं सारखं एक टेन्शन हा प्रकार चालू होतो. शंका पण त्यांना विचित्र असतात. मला एका अलीकडे कन्यावाल्याने विचारलं, हेमा मालिनी राहते का रे धर्मेंद्रकडे. आता माझा मिळवणं आहे का तो मला काय माहिती, पण ह्या ना प्रॉब्लेम हे फार असतात. मग आतड्याची काळजी घ्यावी म्हणजे काय, यांची मनस्थिती बिघडली ना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतो. कन्या राशीच्या माणसाची मनस्थिती बिघडली की त्यांनी स्थलांतर करावं, लगेच गुण येतो. तुळेमध्ये मूत्रपिंड, किडनी आणि बायकांचा गर्भाशय. मग ज्या तुळ राशीच्या बाईला असं वाटतं पिरियड्स अनियमित येतात, हल्ली डिस्चार्ज जास्त होत, तरी आपण तो गायनोकॉलॉजीचा सल्ला घ्यावा. किडनी स्टोन वगैरे होण्याचे संभव, मग डॉक्टरांचे काही उपाय असतात, पाणी प्या वगैरे ते सांगतात. वृश्चिक गुह्येंद्रिय, पाईल्स होण्यापासून ते उन्हाळे लागणं वगैरे हे प्रकार सगळे गुप्त भागाचे होतात. तर वृश्चिकेच्या लोकांनी गुप्त जागीच्या कुठल्याही दुखण्याची, फोडाची, जखमेची निष्काळजीपणाने दुर्लक्ष करू नये. त्यांनी ताबडतोब कन्सल्ट करावं आणि मग उघड आहे वेश्यागमन तर कधी करू नये वृश्चिकवाल्याने. म्हणजे इतरांनी करावं असं नाही, पण कोणीच करूच नाही ते, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतात. धनु म्हणजे मांड्या. मांडी काय असा अवयव नाही की हार्ट फेल होतं तसं मांडी फेल झाली असं तर आपण कधी बघत नाही, पण तो पडला आणि मांडीला काही लागलं, दुखतंय तर दुर्लक्ष करू नये, हेअरलाईन क्रॅक असू शकतो. आणि धनु म्हणजे एंटायर नर्व्हस सिस्टीम. तर धनुवाल्यांचं सांगता येत नाही, एकदम मूडमध्ये तरी असतात किंवा एकदम असे गळाटल्यासारखे बसून राहतात. मग बायकोला काय काय माहिती संध्याकाळी होतील नॉर्मली, असं पण दिसतं. मकर म्हणजे गुडघे, गुडघ्याचा प्रॉब्लेम मकरवाल्याला लवकर होतो. कुंभ म्हणजे पोटऱ्या, कुंभेच्या माणसाचा एकदम पाय मुडपला जातो, एअरलाईन क्रॅक येतो वगैरे.
आणि मेनेची तर फार काळजी घ्यावी. तळपाय डायबिटिक माणूस असेल मेनेचा, थोडी जखम दुर्लक्षित करू नये. आपल्या मनाने लोक वाटेल ते करतात, कैलास जीवन लाव, हे लाव, पण आतमध्ये जंतू आहेत आणि तुम्ही ते झाकून टाकताय त्याने, आत काही होऊ शकतं ना गॅंग्रीनसारखं. मग ज्यांची मेंदरास आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सारखे आपली शुगर चेक केली पाहिजे. असे हे जनरल झाले अवयव. मग पर्टिक्युलर त्या राशीत कुठला आग्रह आहे, त्याच्यावर कोणाचा योग आहे, दृष्टिकोन आहे, ह्यानी करेक्ट सांगता येतं की तुम्ही मेषवाले आहात पण तुमच्या नाकाचा घोणा फुटणार आहे. कारण ते बरोबर ते ग्रह अवयव दाखवतात. एक आता हे आपले संपादक होते, त्यांच्या कानात एकदम फडफड व्हायला लागलं, मग कानाची ट्रीटमेंट घ्यायला लागले. पण ज्यावेळेला साऊंड टेस्ट केली त्यांना कळलं इथून प्रॉब्लेम आहे आणि तर ब्रेन ट्युमर निघाला. सिम्पटम्स होते ते. म्हणजे असं ॲस्ट्रॉलॉजी इतकं बारीक मार्गदर्शन करते डॉक्टर लोकांना सुद्धा. आणि म्हणून डॉक्टरने एक ऑब्झर्वेशन ठेवावं की कन्या राशीचा माणूस आला तपासायला की तो घाबरलेलाच असतो. बी पी घेतलं, तपासलं वगैरे, डॉक्टर काय विशेष नाही, काय विशेष नाही ना, डॉक्टर थांबा बघूया तपासू. ही असं ऑब्झर्वेशन डॉक्टरने उपयोगी पडतं. म्हणून डॉक्टर लोक हल्ली इथनं पुस्तकं न्यायला लागेल. संपदा पुस्तक वाचून ॲस्ट्रॉलॉजी येत नाही. सतत प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे आपल्याला. लोकांशी संपर्कात राहिलं पाहिजे. लोकांना सांगायचं मी नवशिक आहे, मी सांगतो बरोबर आहे का मला सांगा. असं करत करत ते जर वाढवलं, एक स्टेज अशी येते व्यक्तीसमोर बसलेल्या क्षणात कळायला लागतं ह्याचे प्रॉब्लेम आहेत. त्याला मास्टर म्हणतो आपण. कार्यक्रम संपवताना एक मनातला प्रश्न विचारते की आपल्या धर्मामध्ये एकपत्नी व्रत सांगितलंय, तर ही एक गोष्ट आपण निसर्गाच्या विरुद्ध करतो. आहार, निद्रा, भय, मैथून हे एकमेव जे नैसर्गिक या क्रिया आहेत याच्या विरुद्ध आपण एका ठिकाणी बांधून ठेवण्याचा एक निसर्गाच्या विरुद्ध जातो. तर ह्याचा मानवाच्या कुंडलीशी आणि आयुष्याशी संबंध. पण निसर्ग व्यभिचाराला प्रोत्साहन देत नाही कधी. निसर्गता ह्या मनुष्याला भावना आहेत, पण त्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं आणि प्रवाहाविरुद्ध पोहोच जाऊन मोक्ष गाठायचा, यासाठी मनुष्य शरीर आहे. आहार, निद्रा, भय, मैथून हे इतर योनी नाही, मनुष्याला नाही. इतर योनी भोग योनी आहेत, मनुष्य कर्म योनी आहे. उत्तम कर्म करून परमेश्वराच्या समीप जाणं, याची दे याच्या डोळा मुक्तीचा सोहळा बघणं, हे मनुष्य योनीचं काम. जेवढे विषय घेऊ तेवढे कमी आहे, कारण माझे प्रश्न संपतील पण तुमची उत्तर संपणार नाही. एवढा आगाढ असं पण तू मनातले पण प्रश्न विचारायला लागलेस. हो, कारण मी त्यांची आहे ना. अशा कितीतरी प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न मी वारंवार घेऊन येणार आणि तुम्हाला त्रास देणार आणि तुम्ही आम्हाला उत्तर द्या. असा त्रास जर होणार असेल तर मी रात्रभर बसायला तयार आहे. आज इथेच थांबूया. धन्यवाद.